ना मला असं वाटत नाही आणि पवार साहेब एवढे कच्चे खेळाडू नाही आहे. ते भाजपमध्ये जाईल. महाराष्ट्राचे सरदार असा उल्लेख केला आणि त्यावर आता अजित पवार गट नाराज झालेला आहे. आता जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार मग अजितदादा कोण आहे बाबा, सरदाराचे पुतणे आहे का कोण आहे. तर मला वाटतं चुकून शहाजीच्या त्यांनी ते विसरभोळा झाले असेल कदाचित. अमित शहा असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगलट येतं. यापूर्वी सुद्धा अजित पवारांना भ्रष्टाचार म्हटलं नंतर ते 2 दिवसानंतर त्यांनी पक्षात घेतलं. मला वाटते राजकारणामध्ये सत्ता महत्वाची वाटते, प्रथम प्राधान्य ठेवलेलं आहे. भाजपमध्ये या सगळ्या 5 वर्षात एकंदरीत सत्तेला स्थान कसंही भेटो, कोणी येऊ, सत्ता महत्वाची आहे आणि अशा विचारातून ते सगळं झालेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून शरद पवारांना पक्षात घेण्याचा भाजपचा डाव सुरू होतो. ना मला असं वाटत नाही आणि पवार साहेब एवढे कच्चे खेळाडू नाही आहे. ते भाजपमध्ये जाईल, कारण ते असते तर आतापर्यंत गेले असते. फक्त अजितदादांनीच आता पवार साहेबांसोबत जाऊ नये एवढंच तेवढं राहिलं.